नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. मुंबईतील टेकडीलगतच्या वस्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. अनेक ठिकाणी टेकड्यांच्या बाजूला वस्त्या वसलेल्या असून अशा धोकादायक ठिकाणी मुंबई महापालिकेने तातडीने संरक्षण भिंती उभारण्याची गरज असल्याचं उपमहापौर संजय घाडी यांनी म्हटलंय. मुंबईतील अतिधोकादायक ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण भिंत उभारण्याबाबत प्रशासनाला निर्देश देण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान नगरसेवकांना टॅब आणि आयफोन देण्याच्या मुद्द्यावरूनही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यापूर्वी किशोरी पेडणेकर यांच्या कार्यकाळात नगरसेवकांना टॅब देण्यात आले होते. मग त्यावेळी महापालिकेच्या पैशांचा अपव्यय झाला नाही का, असा सवाल संजय घाडी यांनी उपस्थित केलाय. आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी. उपमहापौर संजय घाडी आपल्यासोबत आहे. काल घाटकोपरला मोठी घटना घडलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी सध्याचा त्या ठिकाणचा आढावा घेतलेला आहे. काय नेमकं सध्या परिस्थिती आणि किती लोकांचा त्या ठिकाणी आज आतापर्यंत डेथ झालेली आहे? काजूपाडा घाटकोपर येथे काल फार मोठी पहाटे 3:25 दुर्घटना झाली. भूस्खलन झाल्या कारणाने त्याच्या खाली असणाऱ्या 3 झोपड्यांवरती दरड कोसळली आणि त्याच्यामध्ये पूर्ण संसार तिन्ही कुटुंबियांचा तिथे त्याच्यामध्ये दफन झालं. त्याच्यामध्ये आता जे आज सकाळी एक मृतदेह मिळाला तो पकडून एकूण 8 जणांचं निधन झालेलं आहे आणि 7 जण त्याच्यापैकी अजूनही जखमी आहेत. त्यामुळे अतिशय वाईट ही घटना झाली. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मी व्यक्तिशः त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि जे जखमी आहेत त्यांना लवकर परमेश्वराने बरं करावं अशी प्रार्थना करतो. महानगरपालिकेने त्यांना आर्थिक मदत देण्याचं मान्य केलेलं आहे. आमचे स्थानिक नगरसेवक सन्माननीय विजेंद्र शिंदे हे प्रभाग समितीचे अध्यक्ष देखील आहेत आणि तिथले स्थानिक नगरसेवक आहेत. ते आपल्या सर्व सहकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांच्या मदतीने तिथे घटनास्थळी सकाळी 3:30 वाजल्यापासून उपस्थित राहून मदत कार्य करतात. आपले मुंबई महानगरपालिकेचं अग्निशमन दल, आमचे वॉर्डचे अधिकारी आहेत, त्याचप्रमाणे NDRFचे जवान पण त्याचे काम करत होते. मी प्रत्यक्ष गेलो तिथे जागेवरती. अतिशय चिंचोळी रस्ता आहे, खूप उंचावरती जावं लागतं आणि अगदी भयग्रस्त असा डोंगर तिथे उभा आहे. जणू काही तिथल्या नागरिकांचा जीव घेण्यासाठी पुन्हा तो सज्ज झाल्यासारखं दिसतोय. आणि म्हणून या अशा धोकादायक ज्या काही खोल्या आहेत, घरं आहेत मुंबई शहरात असतील, तर त्याच्यासाठी राज्य शासनाने तातडीने आपण SRAच्या योजना तयार करून यांना तिथून आपण स्थलांतरित करायला पाहिजे. अन्यथा प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये असं उत्खनन होऊन जीव जाण्याची आपली जी काही हे आहे तिथे त्या घटना घडू शकतात. सर, तुम्ही प्रश्न उपस्थित केला तुमचे विजेंद्र शिंदे यांच्या संदर्भात. त्यांना अनेकदा समितीमध्ये ह्या समजा जिओ टॅगिंग संदर्भात तिथं बोललेलं आहे, मात्र त्या देखील झालेलं नाही. अधिकाऱ्यांनी देखील त्या ठिकाणी पाहणी केलेली नाही. मग अशा घटनेला कुठेतरी अधिकारी जबाबदारी आहे? नाही, कसं आहे, त्यांनी 66 या नियमानुसार त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केले होते आणि त्याच्यावरती खूप चर्चा झाली होती. त्यांच्या प्रभागामध्ये जसा हा प्रश्न तसा अनेक प्रभागामधल्या नगरसेवकांकडे प्रश्न आहे. डोंगराळ भाग आहे, त्यामुळे त्याही नगरसेवकांनी त्यांची ही अशा प्रकारची प्रश्न तो मांडला होता. परंतु आपण प्रॅक्टिकली जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अशा ठिकाणी आपण प्रोटेक्शन वॉल करायला गेलो तरी तेवढं साहित्य घेऊन जाऊ शकत नाही. अशा इतक्या उंचावरती मंडळी राहतात. आणि काही ठिकाणी आपण जर बघाल, आता माझ्याकडे हनुमान टेकडी आहे, तिथे आम्ही आमच्या आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या निधीतून आम्ही प्रोटेक्शन वॉल करून घेतलेली आहे सगळ्या नॅशनल पार्कच्या कडेने. असे जिथे कुठे आपल्याला संरक्षण भिंती करता येतात तिथे तिथे महानगरपालिका किंवा राज्य शासन यांच्या निधीच्या माध्यमातून आपण ते करतो. पण आज कालची जी घटना आहे तिथे जाणंही अशक्य आहे. पण अधिकारी गेले नाही, त्यांना संरक्षण केलेलं नाही, पाहणी केलेली नाही, असा आरोप स्थानिक नगरसेवकांचा आहे त्या ठिकाणी. नाही, तर अधिकारी आले होते, कलेक्टर पण आले होते, आमच्या वॉर्डचे अधिकारी आले होते. आरोप हाच होता की महानगरपालिकेच्या प्रशासनाने काहीतरी संरक्षण भिंत बांधावी अशा प्रकारची मागणी होती. आपण ती घरं त्यांना आपण नोटीस दिल्या होत्या की त्या C1च्या धोकादायक घरं असल्या कारणाने, तरी देखील मनुष्य आशेवरती राहून आपली घरं काही सोडत नाही आणि मग हा प्रकार या ठिकाणी घडतो. आणि दुसरा विषय की सर, मुंबईत पाणी टंचाई सध्या सुरू आहे. 10% पाणी कपात सुरू आहे. एकीकडं पाणी टंचाई सुरू असताना
स्विमिंग पूलला मात्र पाणी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे. कसं पाहता तुम्ही या निर्णय? आता आपली चांगला पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे जवळजवळ 90-92% आपला पाणी साठा धरणांमध्ये जमा झालेला आहे. त्यामुळे कपात थोडीशी चालू ठेवलेली आहे. मी प्रशासनाला विनंती करेन की आपण ही कपात आता रद्द करावी आणि त्यामुळेच हा निर्णय घेतलाय की आपण स्विमिंग पूल जे आहेत आणि या स्विमिंग पूलमध्ये देखील मध्यमवर्गीय मुंबई महानगरपालिकेचे स्विमिंग पूल आहेत, अन्य खाजगी आहेत, तिथे देखील आपले मुंबईकर स्विमिंग करतात. त्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे. दुसरा एक विषय सर की एक रील स्टारने एक आज व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ताडोजी मधल्या इमारती संदर्भात. त्या ठिकाणी त्यांना म्हटलं की नॉनव्हेज वगैरे खाणाऱ्या लोकांना या ठिकाणी फ्लॅट मिळणार नाही. मराठीचा मुद्दा घेऊन सातत्याने शिवसेना रस्त्यावर लढाई करत असते. तुम्ही कसं पाहता या संदर्भात? अत्यंत चुकीचं आहे. जो कोण इस्टेट एजंट आहे त्यांनी मुंबईची संस्कृती समजून घ्यायला पाहिजे, महाराष्ट्राची संस्कृती समजून घ्यायला पाहिजे. असा कुठचाही कायदा नाही की जिथे फक्त शाकाहारी मंडळींना हे घर मिळेल आणि शाकाहारी नाही आहेत, मांसाहारी आहेत त्यांना घरं मिळणार नाही. अशा प्रकारचा कुठेही कायदा नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्या नियमांमध्येच राहून एक वक्तव्य करावं. या मुंबई शहरातील जी काही अतिशय चांगल्या पद्धतीने सौख्याने लोक नांदतायत त्याच्यामध्ये अशा प्रकारे मीठ टाकू नये अशी माझी नम्र विनंती आहे. शिवसेनेच्या वतीने तुम्ही या संदर्भात काही कारवाई करण्याची इशारा देणार, म्हणजे काही कारवाई करणार? नाही, सोशल मीडियाच्या माध्यमातून आतापर्यंत राज्य शासन आणि पोलिसांच्या पर्यंत पण हा व्हिडिओ गेला असेल आणि पोलिसही याच्यावरती लक्ष ठेवून असतात. ते अशा व्यक्तीला बोलून त्याला समज देऊन पुन्हा अशी घटना घडणार नाही असे प्रयत्न करतील. अन्यथा त्याच्यावरती कायदेशीर कारवाई जी करायची ते होईलच. एक आखरी आखरी प्रश्न की नगरसेवकांना टॅब देण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे, त्यावर विरोधी पक्षनेता किशोर पेडणेकर यांनी विरोध दर्शवलेला आहे की मुळात विद्यार्थ्यांना गणवेश वगैरे हे द्या, वायपट खर्च करू नका, असं किशोर पेडणेकर म्हणतात. किशोरीताई कदाचित विसरले असतील की 2012ला आणि 2012 ते 2017 या कालावधीमध्ये देखील त्यांच्या कार्यकालामध्ये टॅब दिला होता नगरसेवकांना आणि हे टॅब देणं अत्यंत चांगलं फायदेशीर यासाठीच आहे की आपण जे काही कागदोच्या माध्यमातून प्रिंटेड आपण जे काही डॉक्युमेंट्स पाठवतो सगळ्या नगरसेवकांना खूप मोठ्या प्रमाणात असते आणि ते पोहोचवणं याच्यासाठी होणारा खर्च हा सगळा जर आपण कॅल्क्युलेट केला तर आपण मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांना टॅब देणं हे स्वस्त पडू शकतो. त्यामुळे एका बाजूने आपला पैसाही वाचेल आणि श्रमही वाचेल आणि नगरसेवकांना त्यांच्या टॅबमध्ये हे सगळे डॉक्युमेंट्स उपलब्ध राहतील. आपली 5 वर्षाची टर्म संपल्यानंतर या नगरसेवकांनी ते त्यांचे टॅब जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेला परत करायचे. हेच त्या पुढच्या नगरसेवकांना जे निवडून येतील त्यांनाही वापरता येतील. त्यामुळे याच्यामध्ये कुठेही मुंबई महानगरपालिकेचं नुकसान नाही आहे आणि जर त्यांना वाटत असेल की त्यांचा विरोध तर त्यांनी किंवा त्यांच्या नगरसेवकांनी घेऊ नयेत. हाच याच्यावरती एक उपाय आहे. म्हणजे आपण जर करतो ते उत्तम आणि दुसऱ्यांनी केलं ते चुकीचं आहे असं बोलून नाही ते बरोबर होणार. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरासह संतोष मोरे, मुंबई.